आराध्या स्पोर्ट्स क्लब टेंभोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी शिवशंभो आदई दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2024 साठी नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो आदई या संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सलामीची जोडी पाठवा. आमच्या समवेत साथी समालोचक सूरजजी हातमोडे चौक खालापूर विभागामधील एक नामवंत क्रिकेट समालोचक आज त्यांच्या समवेत. खरं तर आजचा दिवस आमचा अतिशय सुंदर जाईल अशी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे सागरजी मांडवकर गोड आवाज आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर फ्रॉम केवाळे आणि या 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम सज्ज आहे. हार्ड लक टीम दापोली. तुमचे मॅच ऑफिशियल्स जीवन गावण सर, संतोष चौधरी सर आणि सत्यवान काकडे. 70 स्पोर्ट्सचे मॅनेजर वीरेनभाई विरुभाई गावण. विरू गावण. त्याचप्रमाणे व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून ज्यांची ओळख आहे सौरभ ठोकळ अर्थातच आल्टो या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. आणि वीरेन गावड यांच्या शुभास्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. चेक. पहिला चेंडू यावेळेस मात्र फाईन लेग सीमा रेषेच्या दिशेने वळवण्यात आलाय. सुरुवात चांगली झाली. रन्स बी दिले या ठिकाणी. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना पाहायला मिळेल तो आराध्या 11 टेंभोडे या संघाचा. पहिल्याच चेंडूवर 3 धाव्यानं खातं उघडले ते कुणाल भोईरनं. कुणाल भोईर आणि राहुल गडगे अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर मात्र शुभम शेळके ज्युनियर केडी. गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल सहावा दिवस आज या किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीचा. 11 दिवस चालणारी ही स्पर्धा आहे. ओ द स्टंप्सला शॉट ऑफ लाईन होता. पूल केलाय. मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. पाहावं लागेल त्या ठिकाणी. इकडे प्रयत्न तर चांगले होते. या संपायनी रेफर करण्यात आले. चेक करूया आपण एक्झॅक्टली काय घडलंय. प्रयत्न तर नक्कीच चांगला होता परंतु तो प्रयत्न आतून केलाय की बाहेरून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि जर हा प्रयत्न बाहेरून केला असेल तर तो तसा करता येणार नाही क्रिकेटमध्ये. मग मात्र धावा मोजाव्या लागतील आदईला. पाहूया एक्झॅक्टली कशा रीतीनं त्यानं जम्प केले, कुठून जम्प केले याची चाचपणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जरूर आपल्या समोर येईल. परंतु येस इट्स अ 6 नाव. षटकार आहे आणि धावसंख्या मात्र 6 ने जम्प करेल ती 9 या आकड्यावर. ज्युनियर केडी चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतो यावेळेस मात्र मिड ऑफला बीट केला वेगवान स्ट्रोक लॉंग ऑफला पाया अडवण्याचा प्रयत्न चेंडू सीमा पार
प्रयत्न मात्र सफल होत असताना जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता आणि चौकारानं टीमची टोटल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा. सुंदर बॅटिंग सध्याच्या घडीला राहुल गडगेच्या पॅटमधून एक षटकार एक चौकार. शुभम शेळकेला लवकरच आपली लाईन आणि लेंथ बदलावी लागेल. योग्य विचार करून मित्रमंडळी चेंडू टाकावे लागतील या गोलंदाजाला. ओ यावेळेस मात्र फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये शुभम टिपतोय. झेल संपलाय. राहुल गडगेचा खेळ धडाकेबाज विस्फोटक सलामीवीर राहुल मैदानाच्या बाहेर जाईल. 2 बॉल मध्ये 10 धावा केल्या होत्या. तिसऱ्या बॉलवर आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपली बहुमूल्य विकेट मात्र तो या ठिकाणी गमावतोय आणि पहिली सफलता गावदेवी शिवशंभो आदई या टीमला. आदई संघाचे सिनियर प्लेयर केडी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. 13 धावा धावफलकावर आहेत. शुभम शेळके ज्युनियर केडी या नावानं खरं तर या खेळाडूला ओळखलं जातं आणि त्याला मिळाले सफलता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना करण पाटील की प्लेयर या टीमचा ओळखला जातो. टेंबोडे संघ ज्याच्या नावानं आणि तो करण पाटील मैदानामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये नुकताच चांगला खेळ राहिला या खेळाडूचा आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा नेहमीच असतात त्या टेंबोडे टीमला. शुभमचा हा बॉल लॉफ केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑफ फिल्डर आणि करण पाटील यावंच डिपार्ट. सगळ्यात मोठी सफलता या मॅचची. सगळेजण धावलेत आता मात्र क्षेत्ररक्षकाचं अभिनंदन करण्यासाठी आणि का करू नये. की प्लेयर विकेट. करण पाटील खातं उघडू दिलं नाही या फलंदाजाला. 0 या धावसंख्येवर तो येतोय तंबूच्या श्रेयाला. दोन धक्के मात्र मिळालेत. सुरुवात चांगली झाली होती टेंबोडे संघाच्या धावफलकाला. पहिल्या 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 13 धावा होत्या आणि आता गोलंदाजाचं पुनरागमन पहा. 13 धावा आल्यानंतर सुद्धा शुभम शेळके धीर सोडला नाही आणि आता मात्र हाच गोलंदाज आपल्या ओव्हर मध्ये विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. इट्स अ हॅट्रिक बॉल नाव. पाहूया आणखीन एखादी विकेट हॅट्रिक संपादित केली जाणार का. आतापर्यंत 4 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्यात. पाहूया विकेट हॅट्रिक बॉल आहे. गोलंदाज शुभम शेळके तयार. उत्तम साठी हा चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय. इट्स अ विकेट हॅट्रिक नाव. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये विकेट हॅट्रिक नोंदवतोय ज्युनियर केडी शुभम शेळके. धावा पहिल्या 3 बॉल मध्ये 13 धावा आणि त्यानंतर विकेट हॅट्रिक. कमाल कमबॅक पाहायला मिळते त्या आदई या संघाचं. टेंबोडे संघ सुस्थितीमध्ये वाटणारा टेंबोडे संघ आता मात्र पाहायला गेलं तर कोमात गेला असेल, कारण करण पाटीलची एक महत्वाची विकेट त्याच्यामध्ये होती. डाव सांभाळावा लागेल कारण या मैदानावर कितीही धावा होतात. कालही आपण पाहिल्या 70 धावा 80 धावा सहजतेने होतात 5 ओव्हर्स मध्ये आणि चेस सुद्धा होतात. बऱ्यापैकी सामने चेस सुद्धा झालेत मोठ्या धावसंख्येचे. त्यामुळं
आता भागीदारीची गरज आहे. आता मोठे फटके नाही तर निदान इथून मात्र पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज प्रवीण गडगे असेल कुणाल भोईर असेल दोघांना आता सेट व्हावं लागेल. केपट्टीवर थोडंसं स्थिरावं लागेल तरच या मॅच मध्ये धाबा होऊ शकतील. मधल्या फळीतील फलंदाजांवर मात्र मोठी जबाबदारी आले. सलामीला आलेला कुणाल भोईर मैदानामध्ये आहे. पहिल्याच चेंडूवर त्यानं 3 धाबा काढल्या होत्या. त्याच्याकडून एक लॉंग इनिंगची नक्कीच अपेक्षा आहे. दुसरं षटक घेऊन मानव शेळके आणखीन एक तेज तर्रार एक चांगला गोलंदाज ओळखला जातो या टीमचा. लेफ्ट माउथ विकेटनं पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धाव संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 14 वर. 14 ऑन बोर्ड नाव. मानवचा फुल टॉस यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. वेगानं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सहजतेने यशस्वी होईल. 2 धाबा. हे क्रिकेट आता मात्र खेळणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. 3 फलंदाजांनी मी तर म्हणेन बेजबाबदारपणे आपल्या विकेट्स टाकल्यात आणि त्याचमुळे आता मात्र थोडंसं खालून खेळावं लागेल. सिंगल डबल्सनं सुद्धा धाबा जोडता येतात. हे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहिलं आणि ते करून दाखवावं लागेल कुणाल भोईरला. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपचा इशारा करत असताना व्हाईट बॉल. स्वैर मारा पाहायला मिळतोय मानव शेळकेचा. त्यामुळे या धावा नक्कीच भर टाकतील त्या टेंबोडे संघाच्या धावफलकामध्ये. आणखीन एक आउटसाइड ऑफ स्टंप. दिशाहीन गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. ती मानव शेळके कोणतं प्रेशर घेतलंय हेच समजायला मार्ग नाहीये. सध्याच्या घडीला पाहिलं तर टेन्शन होतं टेंभोडे टीमवर. परंतु इकडे व्हाईट बॉलनं मात्र थोडंसं मी तर म्हणेन ते प्रेशर जे होतं ते थोडंसं दूर करण्याचा रिलीज करण्याचं कार्य सध्याच्या घडीला गोलंदाज करतोय. यावेळेस मात्र स्लाइस केलं होतं. इकडे मात्र मिस्टर टाइम स्ट्रोक पॉइंटला झेल टिपलाय. आणखीन एक धक्का मात्र बसेल तो टेंबोडे टीमला. 4था फलंदाज बाद होत असताना टीमची टोटल 18. अजय पाटील मैदानामध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकावर. मानवचा हा चेंडू आउटसाइड एज. यष्टीरक्षकांना मात्र उजव्या बाजूला झेपावत डाईव लगावत त्या ठिकाणी चेंडू झेलण्याचा प्रयत्न मात्र केला. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. टेन्शन वाढत चाललंय आता मात्र आराध्या स्पोर्ट्स क्लबचं. मानव शेळके लई मध्ये परतत असताना वडबा पॅटर्न ऑन साइडला. चांगला फटका मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. जाईल सीमारेषा पार. षटकार. स्लॉट मध्ये होता. पाहिला आपण अगदी स्लॉक स्वीपच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं या फटक्याला आणि 6 धाबा. हे सातत्यानं अधूनमधून एखादा मोठा फटका खेळणं अनिवार्य आहे तरच ही धावगती उंचू शकतो. आणि इकडे षटकार आलाय तो अजय पाटीलच्या बॅटमधून. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर.
लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. नेक्स्ट बॉल. आणखीन एक ऑन साइडला वळवले बॉल. वेगवान स्ट्रोक आहे. लॉंग चेस फॉर द फील्ड. शेवटच्या क्षणाला मात्र डाव्या हाताने आतमध्ये बॉलला ढकललंय बारक्यान आणि तोपर्यंत मात्र रन्स मिळतील त्या दोन. चांगली बॅटिंग कॅप मध्ये खेळतोय. रन्स मिळवतोय आपल्या टीमसाठी. फार महत्वाचे आहेत. धाबा वाईट नाहीयेत टेंबोडे संघाच्या. फक्त विकेट ज्या गेल्यात ना 4 त्याच कुठेतरी चिंता भेडसावत असेल, ती सतावत असेल टेंबोडे संघाच्या पाठीराख्यांना. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला कव्हर्सला. स्वीपर कव्हरला. बेदत बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतो एक्स्ट्रा कव्हरचा. तोपर्यंत मात्र पुनश्च एकदा 2 धावा. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट यावेळेस मात्र खेळलं जात आहे. 6व्या क्रमांकाचा फलंदाज अजय पाटील द्वारा त्यानं 4 बॉलचा सामना केलाय. धावा झटपट बनवल्यात त्या 10. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 वर 4 टेंबोडे संघ. पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये 28 धावा आल्यात. नॉट बॅड. परंतु विकेट 4 गमावल्यात. त्यामुळे भागीदारीची गरज आहे. तिसरं षटक पुनश्च एकदा शुभम शेळके ज्यानं मात्र या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक नोंदवले. जोगेंद्र कोळीनं मोहा कोळीवाड्याच्या विकेट हॅट्रिक घेतली होती. अलंकार मात्रेनं मोराब्याच्या विकेट हॅट्रिक घेतली होती. शॉट फ्लेन धाकूटप्प्याचा बॉल पूल करायचा होता. मिस्क्यूट झाला होता फटका. वरच्या बाजूला लागून बॉल पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना 1 रन मिळेल. त्यानंतर आपण पाहिलं तर मंगेश पाटीलनं विकेट हॅट्रिक घेतली होती किरवलीच्या. आणखीन एक विकेट हॅट्रिक काल आली होती आणि आज 5वी विकेट हॅट्रिक शुभम शेळके या गोलंदाजाच्या नावावर. या बॅचचा चेंडू सोडून दिला होता फलंदाजांना. ऑफस्टम्पच्या बराच बाहेर. फाईट बॉल. एक अतिरिक्त रन. चार व्हाईट बॉल आतापर्यंत आल्यात अदईच्या इनिंग मध्ये आपण गोलंदाजांकडून. लोवा फुल टॉस बॉल स्वीप केला. यावेळेस मात्र बॉलला पाठवले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी पोहोचलेत. रन्स मिळतील. परंतु अजय पाटील जसा मैदानामध्ये आलाय त्यानं बरोबर हेरलंय आणि धाबा जमवल्या. प्रत्येक चेंडू मागे 2-2 दुहेरी धाबा. थँक्यू सो मच 70 स्पोर्ट्सचे मॅनेजर वीरेन गावण आणि त्याचप्रमाणे एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे सौरभ ठोकळ अल्टो या ठिकाणून प्रस्थान करतात. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 33 स्मार्ट क्रिकेट खेळतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र वरच्या आघाडीच्या फलंदाजांना दाखवतोय कशा पद्धतीनं बॅटिंग करायला हवी या मॅच मध्ये. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बराच बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतो. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. 5 व्हाईट बॉल आतापर्यंत पाहिलेत आपण या इनिंग मध्ये. म्हणजेच काय तर 1 षटकाचा वेळ जास्त घेतलाय असंच म्हणावं लागेल अदय टीमनं आतापर्यंत. 34 धावा झाल्यात 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. इकडे फटका थोडासा मिस टायमिंग होता. मिडॉनच्या दिशेमध्ये पडलाय. मिड ऑफला पडलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय परंतु परत एकदा 2 धावा. अजय पाटील 2-2 धावेनं मात्र धावसंख्या पुढे लोटतोय. ही फार महत्वाच्या धावा आहेत या 2-2 धावा. महत्वाचं योगदान मात्र तो देतोय आपल्या इनिंग मध्ये.
आणि हे फार गरजेचं आहे. डबल्स घेतोय तो आणि त्यानंच खऱ्या अर्थानं डाव सावरलाय. हो, थोडासा ऑफस्टोनच्या बाहेर शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. मगाशी सुद्धा आपण पाहिलं तर शुभम शेळके पहिल्या 3 चेंडूमध्ये थोडासा महागडा ठरला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर 3 चेंडू विकेट हॅट्रिक त्यानं नोंदवली होती, धाव दिली नव्हती. आता सुद्धा तसंच काहीच स्वरूप आतापर्यंत पाहायला मिळतंय. यावेळेस ड्राईव्ह करतात लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. सुशांत आहेत. हो, उंच झेपावत अडवलाय चेंडू. त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. रन फक्त मिळतील आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 37 धावा धावफलकावर. चला, ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतलाय. जास्त उशीर फक्त करू नका. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 37 ही धावसंख्या पाहायला मिळते. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्स मध्ये चला स्पीडअप करा, पटापट पाणी प्या. तीन ओव्हर्स नंतर 37 धावा धावफलकावर आहेत. अजून अशाच धावा याच धावगतीनं आल्या तर 61 धावांच्या आसपास ही धावसंख्या जाऊ शकेल. आणि जर एवढं टार्गेट झालं तर गोलंदाज चांगले आहेत टेंबोडे संघाकडे. करण पाटीलची 2 षटकं बराच प्रभाव टाकतील या मॅच मध्ये, परंतु इथे लढावं लागेल या जोडीला. आतापर्यंत अजय पाटील खूप चांगला खेळलाय. 16 धावांवर तो खेळतोय. खास करून डबल्स आपण त्याच्या इनिंग मध्ये पाहिल्यानंतर 5 वेळा त्यानं दुहेरी धावा घेतल्यात. सगळ्यात महत्वाच्या धावा मात्र त्यानं जोडल्यात. एक षटकार आल्याला त्यानं चढवला होता. पाहूया प्रवीण गडगेची साथ कशा रीतीने मिळतोय. तो सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो या सिच्युएशनला. 4थं षटक घेऊन आदय संघाकडून गोलंदाजी मार्कवर आदिनाथ पाटील. चला थोडं वेगानं आदिनाथ पाटील तयार होतोय. 4थ्या षटकाला सुरुवात. हो, यावेळेस मात्र एज लागले. बॉल पाठीमागे फाईन लेगला बॉल बीट केलाय आणि डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना मिळतील 4 धावा.
हा अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न झाला आणि त्यानंतर मात्र हा चौकार. महत्वाच्या धाबा या आहेत. महत्वाच्या धाबा थोडंसं टेन्शन वाढवते. सुरुवातीला विकेट हॅट्रिक आल्यानंतर सुद्धा पाहिजे तेवढा प्रेशर टाकता आलेला नाहीये या मॅच मध्ये, कारण धावा आपण पाहिल्या तर धावा कंटिन्युअसली होत राहिल्यात, त्यामुळे तितका प्रभाव विकेट हॅट्रिकचा पडलेला नाहीये. हेच चित्र सध्याच्या घडीला स्पष्ट जाणवत आहे. टोटल मूव्स टू 41, 41 धावा धाव फलकावर. ओ अडबा पॅट ऑन साइडला डीप स्क्वेअरला एक बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. गडगेच्या बॅट मधून येतोय षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टेंबोडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉल मध्ये 11 धावांवर खेळतोय प्रवीण. प्रावीण्य आहे या खेळाडूकडे. मोठे फटके तो खेळू शकतो आणि हेच दर्शवणारे फटके आपल्याला पाहायला मिळालेत प्रेशर आदिनाथवर. ओ यावेळेस मात्र स्क्वार कटचा प्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कबारला डीप मध्ये. इकडे पहा एकच जाव थोडी रिस्क उचलावी लागेल स्ट्राईक रोटेशन साठी, परंतु दोनही फलंदाज चांगले खेळतात सध्याच्या घडीला, त्यामुळं ती रिस्क नको असंच दोघांनी ठरवलं असेल. स्कोर मूव्स टू 48 नाव. चांगला फटका यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हरला. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय डीप कव्हरला. तोपर्यंत मात्र 2 धावा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय आणि इकडे पाहावं लागेल रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचाची मदत निर्णयासाठी घेण्यात आले. टेक्नॉलॉजी आपली बरीच पुढे गेलेली आहे. डिसिजन पेंडिंग. पाहूया किती धाबा आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता आणि अजय पाटील इकडे 2 की 3 हा निर्णय मात्र लवकरच. आणि अजय पाटील बाद आहे. तिसरी धाव काढण्याच्या नादामध्ये मात्र आपली बहुमूल्य विकेट गमावले ते अजय पाटीलने रनआउटच्या स्वरूपामध्ये. या 2 धाबांच्या बरोबरीनं टेंभोडे संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धाबा कंप्लीट होत असताना चांगली बॅटिंग केली. अजयने 18 धाबांचं योगदान दिलं. 6व्या क्रमांकावर जात असताना मात्र डावाला स्थैर्य दिलं आणि खूप चांगलं क्रिकेट मात्र तो खेळलाय. 18 धाबांवर तो बाद झालाय. सुपर बॅटिंग. सहा डबल्स त्यानं घेतल्या. एक षटकार. नवीन बॅटर सनील गायकवाड मैदानाच्या आतमध्ये, परंतु प्रवीण कडून मोठ्या अपेक्षा आहेत. उर्वरित चेंडूंमध्ये चांगली फटकेबाजी केली तर नक्कीच चांगल्या धाबा उभारू शकतो. 50 धाबा झाल्यात 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अर्धशतक टेंबोडे संघाचं धावफलकावर पाहायला मिळते. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलंदाज तयार. अकुटप्प्याचा बॉल हुक करायचा होता. इकडे मात्र शॉर्ट फाईन लेगला चेल तर सुटलाय. बॉल लॉंग स्टॉप चाललाय. आउटफील्ड फास्ट मैदानाची सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 4 रन. नशीब सुद्धा जोरावर आहे असंच म्हणावं लागेल ते प्रवीणचं. पहा बॅटच्या वरच्या भागामध्ये लागला होता. इकडे संधी जरूर होती शॉर्ट फाईन लेगला, त्याला चकवत बॉल गेला लॉंग स्टॉप. टीमची टोटल 54, 54 या आकड्यावर. इकडे पाहूया थोडासा मिसक्यूट झालाय फटका. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेमध्ये डीप मधून प्रोटेक्शन आहे, परंतु तो साई पर्यंत 2 धाबा. या 2-2 धावींनी बेजार केल्या दही संघाला आणि म्हणूनच ही धावसंख्या वाढले असंच म्हणावं लागेल. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आराध्या स्पोर्ट्स क्लब टेंबोडे अब तक 56.
आपण अंपायर्स कडेच बॉटल्स देऊन ठेवूया, ते बरं पडेल. प्रत्येक ओव्हर्स मध्ये पाणी लागतंय, ऊन जास्त आहे. अंपायर्सना एक बॅग देऊया आपण, म्हणजे पाठीवर ठेवतील ते, ज्याच्यामध्ये पाणी असेल. त्यामुळं वारंवार मोठा पॉज येणार नाही मॅच मध्ये. 4 ओव्हर्समध्ये 56 धावा धावफलकावर आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी चांगल्या स्थितीमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक आली होती आणि त्यानंतर सुद्धा मी तर म्हणेन खूप चांगली टोटल आत्ताच्या घडीला टेंबोडे संघाच्या धावफलकावर. त्यामुळे या ओव्हरमध्ये जर 12-13 धावा आल्या, 70च्या आसपास जर धावसंख्या गेली तर घाम गाळावा लागेल तो आदय संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. मी तर म्हणेन वर्चस्वाची संधी जी होती ना आदय संघानं ती गमावले. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर झटपट विकेट गेल्या होत्या, परंतु ते वर्चस्व अबाधित ठेवता आलेलं नाहीये त्यांना. आणि त्याचमुळे आता मात्र टेन्शन त्यांच्यावर जास्त आहे. प्रवीण गडगे 6 बॉलमध्ये 18 धावा. सनील गायकवाड दुसऱ्या बाजूला आहेत. पाहूया सनील कडून सुद्धा तेवढीच मदत मिळते का या मॅच मध्ये. 5वं आणि अंतिम षटक घेऊन तुषार पाटील तयार. फुल टॉस. यावेळेस मात्र या स्पंच इशारा करत असताना नो बॉलचा. त्यामुळे 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. इट्स अ फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची संधी. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 58-58 या आकड्यावर. आणि फ्री हिटचा बॉल आहे गडगेसाठी हा फ्री हिट बॉल. लो फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र स्ट्रेट फटका लॉंग ऑफला, परंतु फ्री हिटचा बॉलची हीच तर खऱ्या अर्थानं मजा आहे. एकच धाव मिळते, फार मोठं नुकसान नाहीये फ्री हिटच्या बॉलवर. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 59 या आकड्यावर. ओ फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल केलाय. डाऊन दी ग्राउंड. वाडे शॉट. पॉवर जनरेट केली गेली. सुपर पॉवर पॅक धमाका षटकार. फुल टॉस होता आणि यावेळेस मात्र ताणून मारलाय. आणि या षटकाराच्या सहाय्याने सनील गायकवाडच्या बॅटमधून पहिला षटकार पूर्णपणे पॉवर जनरेट करण्यात आली. आणि या 6 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 65 या आकड्यावर. 65. सुरुवातीला असं वाटत नव्हतं की 50च्या आसपास स्कोर जाईल, परंतु आता तर 70 पार 75च्या आसपास सुद्धा स्कोर जाऊ शकेल अशा रीतीनं मैदानामध्ये बॅटिंग सुरू आहे ती आराध्या स्पोर्ट्स क्लब टेंबोडीची. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि 4 बॉलमध्ये 8 ते 10 धाबा आल्या. 75 एक चांगलं टार्गेट मात्र सेट जरूर करता येईल. आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र पावलं टाकली जातात. प्रेशर आहे तुषार पाटीलवर. दडपण अधिकाधिक तीव्र, कारण एक नो बॉल पडला, त्यानंतर आणखीन एक फुल टॉस पडलाय. षटक कंप्लीट करायचंय कमी धावांमध्ये. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचला वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्यात आलाय. खरं तर 3ऱ्या पंचांची मदत. चला, नॉट आउट इज द कॉल. रन्स मिळतील या ठिकाणी. तुषार पुन्हा एकदा गोलंदाजी पार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा लॉफ केले बॉलला. पाठवलंय लॉंग ऑफच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी. क्लासिकल बॅटिंग. आणखीन एक बेधुंद करणारा फटका. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती तब्बल 73 या आकड्यावर. स्लॉग ओव्हरचं षटक आणि तुषारची फुल टॉस बॉलिंग सोपं केलंय मी तर म्हणेन. शेवटच्या षटकामध्ये वारंवार फुल टॉस. कदाचित तो यॉर्क करण्याचा प्रयत्न करत असावा आणि यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचे ते बॉल फुल टॉस पडतात.
असंच म्हणूया आपण, परंतु त्याचा फायदा मात्र उचललाय तो टेंबोडे संघाच्या फलंदाजानं आणि धावसंख्या आता मात्र झपाट्यानं वाढ होत असताना सनील गायकवाडची ताकद आपल्याला पाहायला मिळाली 2 षटकारांनी. या वेळचा हा चेंडू फुलर लेंथ होता, खोलवट टप्प्याचा हा चेंडू इकडे अपील हलकीशी पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. म्हटलं होतं ना फुलटॉस पडतात त्याचे जो यॉर्कर टाकण्यासाठी जातोय आणि आता बरोबर त्याचा नेम लागला होता आणि त्याचमुळे त्याला सफलता सुद्धा मिळाली. इकडे विकेट बहाल करण्यात आले. खरं तर आणखीन एक चेंडू सनीलला खेळता आला असता कदाचित. लास्ट बॉल आहे, 73 धाबा धावफलकावर आहेत. हो, अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडता आला नाहीये आणि बिडॉनच्या दिशेमध्ये हा चेंडू दुसरी रन कंप्लीट करून देतोय. पाऊण शतकी मजल मारले ती आराध्या स्पोर्ट्स क्लब टेंबोडे टीमनं. 75 धाबा धावफलकावर, 76 धाबांचं लक्ष मात्र असेल मैदानामध्ये. दुसऱ्यांदा जेव्हा फलंदाजीसाठी उतरेल तो गावदेवी शिवशंभो आदय्या संघ घाम गाळावा लागेल. 76 रन्स टू विन. सुशांत बाळू या फलंदाजांना मात्र सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आता मात्र बनलंय. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक आली होती, परंतु खरंच त्याचा फायदा झालाय का हा आता मात्र प्रश्न एकमेकांना ते स्वतःच विचारत असतील. परंतु इकडे मी कौतुक करेन पहिल्यांदा अजय पाटीलचं. अजय पाटीलनं खऱ्या अर्थानं 18 धाबांची जी इनिंग साकारली आणि त्यानंतर गडगे 19 धावा आणि सनील गायकवाडचे 2 षटकार 15 धावा. अशा पद्धतीनं तिघांनी खूप मोठं योगदान दिलं. राहुल गडगेनं 10 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे गडगेंची जोडी या मॅच मध्ये मात्र चांगली राहिली. चांगल्या धाबा त्यांनी उभारल्यात आणि 75 धाबा पूर्ण केल्या. 76 धाबांचं लक्ष. दुसरं सत्र चालू होईल. मायक्रोफोनवर तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो सागरजी मांडवकर यांचा. तुर्तास मी थांबतोय. थँक्यू. बॉल घे प्रत्येक. तुझं डायरी इथं भरलं ना, तुला थांबवत मी पण चप्पल झालं त्याचा बॉल घेता आलं. तुला कपडे खाट्यात उभा राहायला लागेल. घे प्रत्येक तुला बॉल. हॅलो 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 आवाज येतो. हॅलो 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 इकडे चालते तो. चालते चालू आहे. चालू आहे तो. आता नसतं तर मॅच बघायला यायचं ना. मस्त ध्यानात
कुठे आहे बघा. हॅलो, धन्यवाद दीपक पाटील सर. वळूया आपण मॅचकडे. हॅलो हॅलो चेक. तर दुसऱ्या अंकाकडे वळूया आपण. 75 धावांचं टार्गेट. दुसऱ्या अंकामध्ये बॅटिंग करेल आदेही संघ. वळूया आपण मैदानाकडे. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीची स्पर्धा पाहतोय. पहिला सामना सहज जिंकला. अगदी श्रीदत्त भातान संघानं जो खेळ दाखवला आणि एकतर्फी पराभूत केलं दापोली संघाला. आणि त्यानंतर ही दुसरी लढत. विनिंग टार्गेट 75. सामना बरोबरीमध्ये सुटला तर स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. विकी म्हात्रे आणि सुशांत शेळके. करण पाटील टेंबोडे संघाचा ऑलराऊंडर. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिला चेंडू वेगवान होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एज लागतोय. विकी म्हात्रे आणि सुशांत ही आघाडीची जोडी आहे. या जोडीला मैदानावर थांबणं कंपॅरिझन आपण केली. जेव्हा शुभमनं पहिलं षटक फेकलं 13 दिल्या, मानवनं दिल्या 15, शुभमनं 9 दिल्या. मात्र शेवटचे 2 षटकं आदिनाथ आणि तुषार पाटीलच्या हे संघासाठी महागडे ठरले. करण पाटील पुढचा चेंडू सुशांतसाठी. ताकदीचा वापर. मिडॉनकडे फिल्डर कोणती चूक करत नाही. तितक्या वेगाने धाव पूर्ण होईल. आणि आपण धावसंख्या पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये जेव्हा शुभम शेळकेनं गोलंदाजी केली, कुणाल भोईर होता, राहुल गडगेनं तिथे सुरुवात करून दिली होती. पहिल्या पॉवर प्लेमध्ये जेव्हा टेंबोडेनं बॅटिंग केली तेव्हा त्यांच्या धावा होत्या एकूण 13 पहिल्या षटकामध्ये. 2 षटकानंतर सुद्धा धावसंख्येचा आलेख पाहिला तर चांगला होता टेंबोडे संघाचा. आता या धावसंख्येचा पाठलाग करतोय बॅटिंग करताना आदेही संघ. लाईन चांगली आहे. ड्राईव्ह करतो. इनसाइड सर्कल. फिल्डर तिथे उपस्थित आहे आणि इथे धाव मिळणार आहे. सुरुवातीला 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर सिंगल सिंगल. तिन्ही चेंडूवर आपण धावा पाहिल्या तर एकूण 3 आलेत आतापर्यंत. धावसंख्येची गती वाढवावी लागेल. 70 धावा 75 धावा सुद्धा चेस होताना पाहिले. 76 टार्गेट. सुशांत प्रयत्न करतो. बॅटवर चेंडू आला नाही. करण पाटीलची गोलंदाजी या षटकामध्ये पाहिली तर एक नियंत्रित गोलंदाजी. अगदी वेगळे चेंडू फेकणं, व्हॅरिएशन गोलंदाजीमध्ये ठेवणं, अचूक टप्पा त्याचा पाहिला. छोटासा रनअप आहे. फिरकीसाठी सुद्धा तेवढा आपण पाहतोय परफेक्ट असलेला हा बॉलर आहे करण पाटील. जेव्हा जेव्हा टेंबोडे संघासाठी गोलंदाजी करतो तर त्याचं षटक हे संघासाठी नेहमी महत्त्वाचं असतं. पॉवर प्लेमध्ये 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. टोटल स्कोर पाहतोय स्कोर कार्डवर एकूण 4 धावा. हा चेंडू वेगवान. क्षेत्ररक्षक रेडी. पॉइंट कडे चूक झाली नाही. पहिला धक्का. बॅटिंग करताना आणखीन एक प्रमुख आक्रमक फलंदाज. उजव्या हाताचा आदेश संघाला नेहमी राईट स्टार्ट देणारा विकी म्हात्रे बाद झालाय. सुरुवातीला कमी धावा आहे. टार्गेट मोठे आहे. धावसंख्येची गती वाढवावी लागेल कारण जेव्हा टार्गेट थोडं डोई जड असतं बॅटिंग स्कोरच्या तुलनेत जेव्हा धावसंख्या जास्त असते तेव्हा फलंदाजांना सक्रिय होणं हे महत्त्वाचं असतं. आणि आता आदेशसाठी विकी मात्र काही करू शकला नाही. तर धावसंख्या आपण धावफलकावर पाहिली तर एकूण धावा आहेत 4. विकेट मिळाली करण पाटीलला. पहिला सक्सेस. नवीन फलंदाज सरकलाय क्रमांक 3 वर बाळू शेळके. विकीनं 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान 2 आणि त्याला साथ देणारा सुशांत सलामीवीर. नॉन स्ट्राइक रेंजला डीप कडे डीप लॉंग ऑफ वे. ऑन साइडला सुद्धा व्ह्यूरचना जी बाळू शेळकेसाठी आक्रमक फलंदाजी इथे चांगली भागीदारी होणं सुद्धा महत्वाचं असेल. करण पाटील पुढचा चेंडू. ताकदीचा वापर. क्षेत्ररक्षकांनी शॉर्ट कव्हरला केली चूक आणि डीप एक्स्ट्रा कव्हर कडे
आपण हा चेंडू जाताना पाहिला आणि आता सुरुवात करून दिली एक मोठ्या फटक्यानं. बाळू शेळके डावाची सुरुवात चौकारानं पहिल्या षटकामध्ये 13 होत्या जेव्हा तेंबोडे संघानं बॅटिंग केली पूर्वार्धामध्ये आणि आता धावा एकूण धावा आहेत त्या 8. प्रेक्षकांच्या माहितीसाठी तेंबोडे आणि आदई दोन्ही एका विभागातील संघ. फ्रेंड्स फॉर एव्हर बॅटिंग लाईनअप मध्ये आदई संघ सुद्धा स्ट्रॉंग आहे आणि तेवढाच तेंबोडे संघाचा गोलंदाजीचा दर्जा सुद्धा चांगला आहे. पहिला सामना जिंकला भातांना, दापोलीला पराभूत केलं आणि त्यानंतर सामना पाहतो तेंबोडे आणि आदई. एकूण धावसंख्या आहे ती 8. करण पाटीलला 8 दिल्या, एक विकेट विकीला बाद केलं. 24 ला इव्हेंट. पुढची उपाययोजना काय असेल? बाळू शेळके आणि सुशांत शेळके. नवीन गोलंदाज तेंबोडेकडून राहुल गडगे. राहुल गडगेला आपण पाहतोय. समोर उभा आहे सुशांत शेळके. मोठ्या फटक्यांची गरज असेल. पहिला चेंडू लाईन भरकटतो ऑफस्टिकच्या बाहेर. मेन अंपायर सिग्नल येईल व्हाईट बॉल. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 9 रन्स. बाळू शेळकेने सुरुवात चांगली करून दिली. राहुल गडगेचे षटक. पहिला चेंडू अवांतर ऑन साइडला बॅटच्या मधोमध लॉफ करतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या फटक्याची गरज आहे आणि सुशांत शेळकेला या मैदानाचा अभ्यास आहे. सरावासाठी कित्येक वर्ष तो या मैदानावर खेळत असतो आणि आता आदई संघाच्या बॅटिंग साइडला माहिती आहे का हे मैदान त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करेल का. बाळू कानमंत्र देतोय. सुशांतचं थांबणं संघासाठी महत्वाचं आहे. धावा धावफलकावरती 18 आहेत. 76चा प्रवास पार करायचे. रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 16ची सरासरी कायम ठेवावी लागेल. 15 धावा धावफलकावर 15 रन्स. 15 धावा 8 आल्या पहिल्या षटकामध्ये. राहुलच्या पहिलं षटक आपण पाहिलं अवांतर, त्यानंतर षटकार. आणखीन एक आक्रमण आणि थोडा लेट झाला. प्रॉपर कनेक्ट केला मात्र फटका चुकला. जर ऑन साइडला वेगानं प्रहार झाला असता लॉंग ऑन कडे हा प्रयत्न झाला आणि तिथे अपयशी. आणि इथे गोलंदाजाला मिळतं यश. दुसरा धक्का आदई संघाला. 76 धावांचं लक्ष डोळ्यासमोर आणि त्या पाठलाकाला सुरुवात झाली. 2 महत्वाचे फलंदाज विकी शेळके नंतर आता सुशांत शेळके बाद झाले. विकी म्हात्रे आणि सुशांत शेळके. बाळू शेळके मैदानावर सुरक्षित आहे आणि आता साहजिकच बॅटिंग साइड करणाऱ्या आदई संघाच्या अपेक्षा असतील. बाळूकडून अपेक्षा असतील क्रमांक 4चा शुभम शेळके. धावसंख्या आपण पाहूया. एकूण धावा आहेत त्या 15. 15 रन्स. बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय गावदेवी 11 आदई. राहुल गडगे. पहिला चेंडू व्हाईट बॉल, त्यानंतर षटकार. सुशांतचे विकेट, त्याला बाद केलं. एक मिळालं यश. मात्र आलेलं अपयश आता धुवून काढायचे. त्यामध्ये आलाय नवीन फलंदाज शुभम शेळके. तेंबोडे विरुद्ध आदई अशी फाईट पाहतोय. ताकदीचा प्रयत्न ऑन साइडला ड्राईव्ह केला. दूरवरून स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा मिळतील. 2 धावा वेगानं केडी शुभमनं पूर्ण केल्या आणि बाळू त्यांना साथ देतोय. 2 धावेनं संघ पुढे सरकेल. नेक्स्ट मॅच माहिती जरूर आमच्यापर्यंत येईल. पुढच्या सामन्याची सुद्धा आपल्याला विनर होणार आहे. काही चेंजेस आहेत. काल 10चा लॉट्स होता, आज 8चा लॉट्स आहे. 2 विनर्स मध्ये फाईट पाहणार आहोत. राहुल वेगवान चेंडू ऑफ स्टिक वरून टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बीट करतोय फलंदाज आणि शुभमनं लाईन ओळखली होती, त्याला ड्राईव्ह करायचं होतं आणि हा प्रयत्न फसलाय.
सुशांत बाद झाला. 4 चेंडू मध्ये 8 खेळला. संघाची धावसंख्या धावफलकावर 17. मोठ्या फटक्यांची गरज आहे. राहुल कडून अपेक्षा, तेंबोडेला अपेक्षा शुभम कडून. आधी संघाला स्लोअर वन लॉफ करायचा होता आणि इथे चेंडू फाईन लेग कडे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. कुठे का होईना धावा येणं खूप महत्वाचं आहे. श्रीदत्त भातान संघ आपल्याला कुठेही जायचं नाही, रेडी आहेत. यानंतर लगेच सामना त्यांचा पाहायला मिळणार. राहुल गडगेचे षटक, एक षटकार आला, एक चौकार, विकेट सुद्धा मिळाली. एकूण धावा धावफलकावर 21. कंपॅरिझन आपण केली 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा 28 धावा होत्या जेव्हा तेंबोडे संघानं पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली, आणि आता धावा धावफलकावर 21. बॅकफुटला जाऊन फटका बनवण्याचा प्रयत्न, दूरवर फिल्डर आहेत, बाळू निघालेत, कॉल केलाय, धोका होईल का? आणि यस, गुड रनिंग बिटवीन द विकेटला क्रिकेटमध्ये खूप महत्व दिलं जातं. एक धावा चोरणं. अगदी काल शेवटचा सामना पाहिला, किरवलीने ज्या धावसंख्येची गती राखली, नजरेसमोरून ज्या धावा चोरल्या, वेळेला त्यांनी महत्व दिलं, मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि एके दुक्याच्या साह्यानं काल नांदगाव संघाला पराभूत केलं. शेवटचा सामना पाहिला, त्यानंतर एक सामना आपण ब्राह्मण करवळे संघाचा पाहिला होता, तो लास्ट पर्यंत रंगला. त्यांच्या विरुद्ध संघ होता शेलगर. ती सुद्धा फाईट किंजल ट्रॉफी या वर्षीमध्ये पाहण्यासारखी होती. अटीतटीचे सामने काल सुद्धा पाहिले, मात्र आज पहिला सामना 1 साइड विनिंग संघ होता श्रीदत्त भातान. तर 2 षटकं संपली, धावा 23. 2 षटकानंतर 28 होत्या. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 12:10 वेळ आपण पाहतो. विनर्स मध्ये यानंतरचा सामना असेल. करण पाटीलला 8 दिला, तोच करण पुन्हा एकदा आला. प्रमुख ऑलराऊंडर आहे, संघाचा संघ नायक आहे. बहुतांश वेळा जेव्हा तेंबोडे संघ घवघवीत कामगिरी करतो त्यामध्ये नेहमी यश संपादित करणारा हा करण पाटील, संघाचा प्रामुख्याने मुख्य खेळाडू म्हणून संघनायक. 23 धावा धावफलकावर, टार्गेट 76. ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू बालूसाठी ऑन साइडला पूल करतो, क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये, मात्र सुरक्षित 2 धावेसाठी नकार दिलाय केडी शुभमनं. धावांची भूक असायला पाहिजे, तुम्हाला धावा चोरणं सुद्धा महत्वाचं असतं. करण पाटील, एकूण धावसंख्या धावफलकावर 24. 9 धावा होत्या जेव्हा शुभमनं गोलंदाजी केली पूर्वार्धामध्ये, आणि आता तो मैदानावर बॅटिंग करतोय. संघासाठी खेळायचे, संघ विजयासाठी लढायचे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक फाईन लेगला चौकार पाहिला होता, पुन्हा एकदा चेंडू चाललाय त्या क्षेत्रामध्ये, आणखीन एक येईल. 2 चौकारानं कुठे का होईना संघाला सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी आपण पाहतो इथून जवळचं गाव आहे तेंबोडे, एकमेकांच्या जवळची गावं आणि खेळ माहिती आहे. एकूण धावा धावफलकावर 28. 28-76 टार्गेट. या षटकामध्ये जर गती वाढवली, धावसंख्येचा वेग वाढवला, तर पुढचा प्रवास कदाचित सोपा होऊ शकेल. 16 मध्ये 48 आहेत, 16 बॉल आणि अजूनही 48चा टप्पा दूर आहे. वेगवान चेंडू, स्विंग नव्हता, स्ट्रेट चेंडू. शुभमनं लाईन पाहिली, फटका खेळायचा होता आणि हा डॉट बॉल. 15 चेंडू 48. स्ट्रेट चेंडू होता, कोणताही स्विंग नव्हता. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला आणि तिथे बीट केलं शुभमला. धावसंख्या धावफलकावर 28. 28-76. 76 धावांचा टप्पा ओलांडायचा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल, क्षेत्ररक्षक फिल्डर रेडी आहे तिथे. धाव मिळणार, एक सिंगल डबलनं फारसं काही बिघडणार नाहीये. मात्र जर तेंबोडेचं संतुलन बिघडवायचं असेल, या संघाचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता जी खेळावर लक्ष केंद्रित केले, मोठे फटके रोखले जातात, तेवढं चांगलं साथ देताना क्षेत्ररक्षण. 14 चेंडू आणि 47. धावसंख्या 29. 2 गडी बाद. करण पाटील 4 चेंडू मध्ये 6 धावा दिल्यात. हा चेंडू शरीरावर होता, टॉस चेंडूचा फायदा घेता आला नाही. क्षेत्ररक्षण बॅकअप करत असताना सिंगल डबलनं फारसं काही बिघडणार नाही, कारण लक्ष कठीण आहे. 13 चेंडू 46. या चेंडूवर मोठा फटका येणं महत्वाचे. 76 च टार्गेट.
करण पाटील 8 धावा दिल्या 1 विकेट. राहुल गडगे 15 धावा दिल्या 1 विकेट. करण पाटील पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळतोय. सामना जिंकायचे आराध्य 11 टेंबोडेला, सामना जिंकायचे गावदेवी आदईला. 13 चेंडू 46 धावा. ऑन साइडला प्रहार करतो, या फटक्याची गरज होती. आलाय दणदणीत षटकार. आता विनिंग कॅल्क्युलेशन 76 चा टप्पा ओलांडायचा. मॅच कडे साहजिकच सर्वांच्या नजर आहेत. शुभम शेळकेकडे आक्रमकता आहे, बाळू शेळके सुद्धा तेवढा पॉवरफुल फलंदाज आहे. आणि इथून पुढचं चित्र का असेल, इथून चित्र का असेल पुढचं आपण जरूर पाहूया. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. 12 चेंडू आणि 40 धावा. कसं काय बॉलर सनी आहे ना सर, कीपर लॉंग सर, मिडल मिडल. तर मॅच कडे वळूया. करण पाटीलनं 13 दिल्या. तर या षटकारानं सुरुवात करून दिली बाळू शेळकेनं. डावाची सुरुवात त्यांनी सुद्धा चौकारानं करून दिली होती. 12 चेंडू 40, 76चं टार्गेट. एकूण धावसंख्या आपण जरूर पाहणार आहोत. संघ पुढे सरकलाय. 42 रन्स ऑन बोर्ड. खराब चेंडू, आणखीन एक प्रहार डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे, झोकून देतोय, चेंडू अडवेल आणि 2 धावेसाठी इथे प्रयत्न होईल. सामन्यामध्ये कमबॅक होणार का? अंपायर सिग्नल आलाय, नो बॉल. हाईट फॅक्टर इथे पाहिलं गेलं, उंची जास्त होती आणि आता हा इथून पुढे सामना फिरवण्याची क्षमता, कॅपॅसिटी, कुवत आपण पाहतोय बाळूकडे. सामना अजूनही गेला नाहीये. काय होणार या सामन्यामध्ये? सनील गायकवाड षटकार आला, त्यानंतर आपण पाहतोय एक नो बॉल बेनिफिट मिळाला. टोटल रन्स पाहतोय, एकूण धावा दाफलकावर 45, 45 रन्स, 76 धावांचं लक्ष. विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर जरूर पाहूया. मुन्ना सुरते या सामन्याचा आनंद घेत असताना अनिल भोईर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी वेलकम. ओ हा चेंडू फायदा उठवता आला नाही. फ्रीचा चेंडू नकार दिला केडी शुभमनं. सामना त्यांना सुद्धा सोडायचा नाहीये, सामना सोडायचा नाही. आपण पाहतोय गोलंदाजी करणारा टेंबोडे संघाला 11 चेंडू. आता इक्वेशन 10 चेंडू आणि
30 धावा. सनील गायकवाड इथून धावसंख्येचा वेग वाढवणं महत्वाचे. 46 झाले, 2 गडी बाद. 76 धावांचं टार्गेट. 46 46 धावा. सनील गायकवाड आतापर्यंत 2 चेंडू 10 दिल्यात. एक नो बॉल पाहिला, एक षटकार पाहिला. समोर उभा आहे शुभम शेळके. 2 चौकार, 1 षटकार. आक्रमकता त्याच्याकडे सुद्धा आहे. मात्र इथून सामना जिंकायचे. विजयाच्या उद्देशानं उतरलेत मैदानावर. सामना कसा होईल, सामना अटीतटीचा होणार का, सर्वांचं लक्ष या सामन्याकडे. 9 चेंडू आणि आता 30 धावेची गरज. 9 चेंडू आणि 30 धावा. सनील गायकवाड मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल, मात्र क्रिकेट वेळे सुद्धा आहेत. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. सनील गायकवाड ठरलाय महागडा. निर्णायक वेळी, अतिशय मोक्याच्या वेळी आता शुभम आक्रमकता दाखवते. 3 चौकार, 2 षटकार. 7 चेंडू 20. इथून आणखीन एक मोठा फटका आला. 7 चेंडू मध्ये 20 आल्या होत्या आणि त्याची परतफेड बदला घेणार का शुभम शेळकेकडे? ती कॅपॅसिटी, कुवत त्याच्याकडे. मैदानावर तो आक्रमण करू शकेल. लॉंग ऑफ कडे गेलाय, सिंगल मिळाली, बाळूला नकार दिलाय. मात्र आता शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा, आदिनाथच्या षटकामध्ये आलेल्या 19 धावा आणि तुषार पाटीलच्या षटकामध्ये 18 धावा आणि याच धावा महागड्या असतील. सिनियर केडी पाहतोय जे आधी संघाचे कोच आहेत, जरूर मॅच कडे त्यांनी सुद्धा लक्ष दिले. आता 6 चेंडू 19. सनील गायकवाड ठरला महागडा. 21 आल्या. हे षटक आधीसाठी महत्वाचं होतं. कंपॅरिझन आपण केली, जे शुभम शेळकेने 9 धावा दिल्या होत्या संघासाठी, मात्र आदिनाथ आणि तुषार महागडा ठरल्यानंतर प्रवास तसाच सुरू. प्रवास तोच सुरू. शेवटच्या षटकामध्ये पूर्वार्धामध्ये 18 आल्या, आता 6 मध्ये 19. दर्पण देडी आमचे पुरस्कर्ते जरूर पाहतोय की आपण पाहतो किंजल ट्रॉफीला त्यांचं सहकार्य सुद्धा. उद्योजक आहेत. तर वळूया मॅच कडे. येणारे 6 चेंडू आणि 19. 6 चेंडू आणि 19 धावा. सामना कोण जिंकेल? आदई जिंकणार का टेंबोडे जिंकणार? विजय खेचून कोण आणणार? पाण्याची पूर्तता करायचे. चला बोलूया आपण मॅच कडे. प्रतीक गायकवाड शेवटचं षटक, समोर उभा आहे. आता पुन्हा एकदा 12 मध्ये 30 खेळणारा, 2 षटकार 3 चौकार. मैदानावर सेट झालाय शुभम शेळके केडी. दबावे, प्रचंड दबावे. हे दडपण झुगारून गोलंदाजी करावी लागेल. प्रतीक गायकवाडला प्रतिष्ठा असतो. जेव्हा गावचा संघ असतो तेव्हा गावांचा, तिथल्या लोकांचा, जमिनीचा, विभागाचा. आणि आता टेंबोडे आणि आदई. प्रतीक गायकवाड 6 मध्ये करायचे 19. टार्गेट 76. सामना बरोबरी मध्ये सुटला तर सुपर ओव्हर. 57 ऑन बोर्ड. 57 धावा. हा चेंडू हाफ ट्रॅकर दिलाय, दणका टोलवलाय. सिनियर केडी आनंद साजरा करताना आणि हा आलाय षटकार. मॅच पाहायला मजा येईल. शुभम केडीचं सुद्धा हे घरचं मैदान आहे. या मैदानाचा त्याला अभ्यास आहे. हाफ ट्रॅकर ही ताकद आहे. शुभम शेळके बैलगाडा क्षेत्रातील सुद्धा एक मोठं नाव आहे. क्रिकेटची जेवढी आवड आहे तेवढा बैलगाडा शर्यतीवर सुद्धा प्रेम आहे आणि तेवढे इन्स्टा लवर सुद्धा आहेत. 5 चेंडू आणि 13 धावा. प्रतीक गायकवाड बघा, सत्यवान काकडेने आता सांगितलं उद्या मऊला शर्यत. इकडे मॅच सुरू गावाची. 5 चेंडू आणि 13 धावा. प्रतीक गायकवाड स्ट्राइक रेंजला. शुभम शेळके 13 मध्ये 36. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. यू टर्न दिलं. रिकव्हर ऑफ द इनिंग. 5 मध्ये 13. खराब चेंडू. आणखीन एक धडाका. ब्रिलियंट. आणि हा नो बॉल. हा फटका. आता याची किंमत मोजावी लागेल. किंचित छोटीशी चूक सुद्धा सामन्यामध्ये काय काय करते आणि याचं उदाहरण दाखवलं. नो बॉल.
नो बॉल. मग अशी सिनियर केडी कांचन पालकर टेन्शन मध्ये होते आणि आता टेन्शन फ्री झाले, आता हॅप्पी मूड मध्ये आहेत. अखेर त्यांना खूप टेन्शन आलं होतं जेव्हा आदेशची गोलंदाजी खराब झाली होती. 5 चेंडू मध्ये 16. शुभमने केलेलं आक्रमण सॉरी त्याचं वैयक्तिक 14 चेंडू मध्ये 42 आहे. मात्र आता या 2 चेंडू मध्ये एकूण धावा आल्या ना 13. तिथे कमबॅक केलाय. 6 मध्ये 15 वर जरी बाळू खेळतोय आणि 1 चेंडू मध्ये 13 आलेत. 15 वर खेळणारा बाळू नॉन स्ट्राईक रेंजला मात्र शुभम क्रमांक आला होता 4 वर, जो 14 मध्ये 42. 4 षटकार. ओ मॅच अजूनही पाहतोय व्हाईट बॉल. हलकासा स्विंग सुद्धा झाला, लाईन पाहिली आणि आता आपण पाहतोय हा चेंडू प्रतीक गायकवाडचा. सन्माननीय गणेशजी भोपी यांचं इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम. 5 चेंडू आणि 5 धावा. प्रतीक गायकवाड 6 मध्ये 19 च समीकरण होतं आणि आता सामना सोपा झालाय. आणि नक्कीच शुभम साठी फ्री हिटचा चेंडू होता आणि 500 रुपयाचं त्याला कॅश प्राइज आले गणेश भोपी यांच्याकडून. 4 चेंडू आणि 5 धावा. 1 विकेट डॉट बॉल. 1 विकेट डॉट बॉल सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. या मैदानावर चेंडू आणि धावांचं समीकरण सारखं असताना सुद्धा गोलंदाजीच्या जोरावर जिंकताना संघाला पाहिले. आणि आता पुन्हा एकदा प्रतीक ऑन साइडला ताकदीचा फटका. गुड स्ट्रोक. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आदेईचे बिग सपोर्टर कैलास काकड्या, 1 मॅन आर्मी, बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव. आणि शुभम साठी किरण शेळके यांच्याकडून 500. बघा ही ओळख आहे आदेईच्या पाठीराख्यांची. जेव्हा सामना रिकव्हर करतात ना, आता 3 चेंडू 1, 16 चेंडू 46. जर चौकार आला तर अर्धशतक होईल, षटकार आला तरी होईल. एकदा शुभम साठी टाळ्या उद्या. षटकार मारला तर कैलास पाटील 500. 3 बॉल 1. ओ मला षटकार नको, मला सामना जिंकून द्यायचा. आणि डोक्याने खेळला, हुशारीने खेळला आणि आपल्या या खेळीच्या जोरावर 4 षटकार 4 चौकार. निर्णायक वेळी जे इक्वेशन खूप टफ होतं आणि तो सामना कव्हर करून दिला. टाळ्या झाल्याच पाहिजे. बॅड लक ते मोडे. 17 चेंडू मध्ये 47. 4 षटकार 4 चौकार 4 डॉट्स. स्ट्राईक रेट पाहिला 276. चांगली बॅटिंग. फाईट पाहायला मजा येणार. सिनियर केडी यांनी अभिवादन केले आदेई संघाचं. तर जाऊया. सिनियर केडी एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. आदेई संघ गोलंदाजी थोडी कठीण झाली, मात्र आता हा सामना जिंकलाय. तर सिनियर केडी आमच्याशी जरूर संपर्क साधतील. का म्हणाल बॅट्समन बद्दल जी अपेक्षा होती का, आणि ऐन निर्णायक वेळी शुभमने बॅटिंग केली. मला होती त्याच्यावर आशा, आणि सुशांत कडून तरी बारक्या हा पण चांगला खूपच आहे. बालू आहे आमचा, खूप आशा होती मला. नक्कीच. गणेश भोपे आणि किरण शेळके यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये आले.